नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखून सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेकडून प्रभावी कारवाई करण्यात येते आहे। याच पार्श्वभूमीवर गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। 5 फेब्रुवारीला सायंकाळी नायका चौक कॉलेज रोड या ठिकाणी फिर्यादी हुफेन फिरोज कुरेशी वय 27 याच्यासोबत गाडी मागे घेण्याच्या कारणावरून 2 अनोळखी इसमांनी वाद घालत मारहाण केली होती। आरोपींनी हातातील स्टीलच्या कड्यानं तोंड, डोके आणि छातीवर वार करत पाठीवरही मारहाण करून त्याला गंभीर दुखापत केली होती। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। 14 फेब्रुवारीला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंबड गुन्हे शाखेच्या पथकानं तोरणानगर सिडको परिसरात सापळा रचून आरोपी अक्षय लक्ष्मण तायडे वय 24 याला ताब्यात घेतलंय। पुढील कारवाईसाठी त्याला गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।